आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त मरण्यासाठीच आला होता, जेणेकरून आपली पापं त्याने स्वतःवर घ्यावी आणि आपल्याला पापमुक्त व दोषमुक्त जीवन जगण्यासाठी कृपा द्यावी. तीच गोष्ट आपल्याला इथे 4 प्रेषित 4:27 मध्ये पण पाहायला मिळते. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले. हे कशासाठी एकत्र झाले? ह्यासाठीच की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. हे देवाचंच काम होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी आणावं व कशा प्रकारे त्याच्याबरोबर गोष्टी होणार. आता हे झाल्यावर ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित होतो त्यावेळेस काय होतं आणि त्याची मंडळी कशा प्रकारे बोलते ते आपण पाहू. 29व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर हे प्रभू आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. जो कोणी मंडळीला धमकी देतो त्या मंडळींनी रडत बसण्याची गरज नाहीये, तर ते एकदम निर्धाराने आपल्या पित्याला बोलू शकतात की परमेश्वरा तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे अद्भुते घडावी असेही कर. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी होतात, पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी उतरणं होतं, त्यावेळेस कशी ती जागा हादरते आणि त्या ठिकाणी जो प्रार्थना करत असेल, म्हणजे आपण आताही जे एकत्र आलो आहोत ते ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होणार त्यावेळेस आपण प्रभूचं वचन धैर्याने बोलू लागणार. हे आपल्याला 31व्या वचनामध्ये पाहायला मिळतं आणि याच गोष्टींनुसार आपण प्रार्थना करणार आहोत.